लहान मुलांची अगदी फेवरेट असणारी पॅनकेकची रेसिपी आज शेअर करते आहे. लहान मुलांना खूप आवडते आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. बाउलमध्ये 1 अंड फोडून घ्यायचं. त्यात 1/4 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालायचा, 1/4 टीस्पून मीठ घालायचं, 1 कप दूध घालायचं, 2 टेबलस्पून साखर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यातच 2 टेबलस्पून बटर घालायचं आणि 1 कप मैदा घालायचा. मैदा थोडा थोडा करून घालायचा आणि मिक्स करत जायचं. जसं आपण केकचं बॅटर बनवतो ना, अगदी तसंच आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे. यातच घालायचं 1/2 टीस्पून बेकिंग पावडर. आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा याचं जी कन्सिस्टन्सी आहे अगदी परफेक्ट केक सारखी झाली आहे आणि अशीच व्हायला हवी. पॅनकेक बनवण्याकरिता नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तवा लागणार आहे. तिथे मी नॉनस्टिक पॅन वापरते आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. पॅन गरम झालं की यामध्ये बटर, तूप, तेल काहीही घालायचं नाही. डायरेक्ट 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचा तुम्हाला जेवढा लहान मोठा जसा असा हवा असेल पॅनकेक त्या प्रमाणात यामध्ये मिश्रण घालायचं. मी इथे 2-2 चमचे घातलेलं आणि अशा प्रकारे थोडा वेळ झाकून ठेवलं की बघा इतके सुंदर बबल्स येतात. अशाच प्रकारे पॅनकेक व्हायला हवेत. अगदी इन्स्टंट कमी वेळात बनतं. एका साईडने झाले की दुसऱ्या साईडने याला परतून घ्यायचे. बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि असेच सुंदर पॅनकेक बनतात. मुलांना डब्यात जर द्यायचे असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एका साईडला असाच रंग येतो आणि दुसऱ्या साईडला बघा असा रंग येतो. लोकांना असं वाटतं की दोन्ही साईडला एकसारखाच रंग येतो, पण असं अजिबात नसतं. एका साईडनेच हे अशा रंगाचे दिसतात आणि खूप सुरेख टेस्टी बनतात. मुलांना तुम्ही टिफिनमध्ये नक्की देऊ शकता. बघा मी दुसरा पण पॅनकेक घातलेला, याला परतलं आणि अशा प्रकारे सगळे पॅनकेक तयार करून घेतले. 1 कप मैद्याच्या बॅटरमध्ये 5 ते 6 पॅनकेक बनतात. एकदम फ्लफी आणि सॉफ्ट असे पॅनकेक तयार होतात. यावरती तुम्ही शहद घाला किंवा शुगर सिरप घाला किंवा मेपल सिरप किंवा पॅनकेक सिरप येतं ते घाला आणि अशा प्रकारे त्याच्यावरती ड्रिझल करा. वरती तुमच्याकडे जर चेरीज असेल, माझ्याकडे ब्लूबेरीज आहेत तर मी ब्लूबेरीज ठेवलेले, चोको चिप्स घातलेले. तुमच्याकडे चेरीज असेल, स्ट्रॉबेरी असतील तशा प्रकारे वरून त्याला गार्निश करा आणि मुलांना खाऊ घाला. 1 नंबर टेस्टी बनतात. मुलांना डब्यामध्ये देखील तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे एकदम टेस्टी, फ्लफी, सॉफ्ट आणि घरच्या घरी झटपट बनणारे पॅनकेक तयार झालेले आहेत. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.